नमस्कार मित्रांनो, आपल्या गाडीची आर-सी आपल्याकडून कधी हरवली असेल किंवा आपण कधी नवीन गाडी घेतलेली असेल आणि त्याची आर-सी अजून तुम्हाला पोस्टाने आली नसेल, तर तुम्ही ती घरबसल्या कशी डाउनलोड करू शकता, तर ती यामध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला परिवहन.go.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्ही ते पाहू शकता. अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. तर तुम्हाला इथे व्हेकल रिलेटेड म्हणजे तुमच्या गाडीच्या रिलेटेड सर्व काही माहिती मिळेल. तुम्ही ते पाहू शकता. इथे तुम्हाला खाली यायचं आहे, व्हेकल रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्टेट विचारलेलं आहे, तर तुमचं इथे जे पण स्टेट असेल तर ते निवडा. तुमचा राज्य जे आहे ते राज्य निवडा. राज्य निवडल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. तुम्हाला इथे बाजूला दिसेल डाव्या साईडला तुम्ही ते पाहू शकता. तुमचं राज्य, स्टेट हे सर्व दिसेल. त्यानंतर तुमचं इथे खाली आर-टी-ओ ऑफिस निवडायचं आहे. तर आर-टी-ओ ऑफिस निवडून घ्या. तर इथे आर-टी-ओ ऑफिसवर क्लिक करा. आर-टी-ओ ऑफिसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. सर्व आर-टी-ओ ऑफिस दिसेल तुम्हाला. जे पण आर-टी-ओ ऑफिस असेल ते निवडा आणि तुम्ही प्रोसिडवर क्लिक करा. प्रोसिडर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या व्हेकल रिलेटेड इथे सर्व माहिती मिळेल तुम्हाला व तुम्ही कोणकोणते ऑनलाईन डॉक्युमेंट डाउनलोड करू शकता. आर-सी ते सर्व दाखवले आहे. ट्रान्सफर डीलर पण करू शकता. इश्यूज बाय डुप्लिकेट आर-सी, तुम्ही डुप्लिकेट आर-सी पण काढू शकता. तर तुम्ही ते पाहू शकता. इथे खूप सारे ऑप्शन आहे आणि तुम्हाला इथे पाहू शकता. इथे सर्व ऑप्शन वाचून घ्यायचे आणि प्रोसिडर क्लिक करायचं आहे. प्रोसिडर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या तुम्हाला आर-सी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ते पाहू शकता. प्रिंट फिटनेस सर्टिफिकेट आणि त्याखाली दिलेले आहे आर-सी प्रिंट फॉर्म नंबर 23. तर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. पण आपला डाउनलोड करायच्या टायमाला तुम्हाला काही इरेल येईल. इरेल आलं म्हणजे तुमचं ते आर-सी डाउनलोड होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आर-सी बुकला पहिले सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. तर सर्वप्रथम ते आर-सी बुक हे अपडेट करायचे आहे. तर ते अपडेट कसे करायचे तर ते पाहू. तर तुम्ही इथे सर्वप्रथम तुम्हाला इथे पाहू शकता. इथे सर्व ऑप्शन दिले आहे. तर इथे पाहू शकता सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ॲडिशनल सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता अपडेट मोबाईल नंबर. तर इथे दिसेल तुम्हाला, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला पाहू शकता. इथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि तुम्हाला इथे ती माहिती वाचून घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे. तर येसवर क्लिक करा. येसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. तुमचा जो पण गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. तर तुमच्या गाडीचा नंबर टाकल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. इथे तुम्हाला तुमचा चेसिस नंबर टाकायचा आहे. तो पूर्ण चेसिस नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुमचा इंजिन नंबर टाकायचा आहे. तर तुमचा इंजिन नंबर टाकून घ्या. आणि मित्रांनो, काही स्टेटमध्ये इंजिन नंबर ह्या आर-सी बुकवर पुरा इंडिव्हिज्युअल दिसत नाही. तर त्यामध्ये आपल्याला डिजिलॉकरमधूनच तुम्हाला ती आर-सी डाउनलोड करायची आहे. तर आपल्याकडे दिसते तर आपण इथे इंजिन नंबर व्यवस्थितरित्या टाकून घेऊ. इंजिन नंबर टाकून घ्या किंवा तुम्ही इंजिन नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्ट डिजिलॉकरमधून पण डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला इथे तुमच्या रजिस्ट्रेशन व्हेकल डेट टाकायची आहे. तर तुमच्या आर-सीचं ज्या दिवशी रजिस्ट्रेशन झालं तर ते रजिस्ट्रेशन डेट टाकायची आहे. तर ती रजिस्ट्रेशन डेट टाका. रजिस्ट्रेशन डेट टाकल्यानंतर इथे पाहू शकता. इथे व्हॅलिड किती तारखे लोक आहे तर ती व्हॅलिड टाकायची आहे. तर व्हॅलिड जे तारखे लोक आहे तर ती व्हॅलिडची तारीख टाका. तारीख टाकल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. शो डिटेल यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा जो पण आधार नंबर असेल तर तो आधार नंबर टाकून घ्या. आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं इथे तुमच्या आधारवर जसं नाव आहे तसं व्यवस्थित तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. तर ते नाव टाकून घ्या. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकायचा आहे. तर तो टाका आणि आय ॲग्रीवर क्लिक करून व्हेरीफायवर क्लिक करा. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. तुमचं इथे एक्झिस्टिंग मोबाईल नंबर व्हेकल दिसेल तुम्हाला. त्यानंतर इथे पाहू शकता ओनर नेम दिसेल. ओनर नेम दिसल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. इथे संपूर्ण माहिती तुमची दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे अपडेट मोबाईल नंबर यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मोबाईल नंबर हॅव बीन अपडेट सक्सेसफुली. तर असं पॉपअप दिसेल आणि त्यावर ओकेवर क्लिक करायचं आहे. तर ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. परत तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर इथे डाउनलोड डॉक्युमेंटवर क्लिक करून तुम्ही आर-सी प्रिंट फॉर्म नंबर 23 यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. तुमचे इथे रजिस्ट्रेशन व्हेकल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा चेसिस नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा इथे इंजिन नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय डिटेलवर क्लिक करायचं आहे. तर तुमचा जो मोबाईल नंबर टाकला तो दिसेल आणि तुम्ही जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे.
तर OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमचा OTP टाकायचा आहे आणि OTPवर क्लिक टाकल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमची RC दिसेल आणि RC दिसल्यानंतर तुमची व्यवस्थितरित्या संपूर्ण RC पाहून घ्यायची आहे आणि तुम्हाला इथे वर कोपऱ्याला पाहू शकता इथे प्रिंटचं ऑप्शन दिले आहे. तर त्या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचे RC ही प्रिंट करू शकता आणि डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची RC ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो तुम्ही पाहिले की तुमची गाडीची RC कशी डाउनलोड करायची. तर मित्रांनो तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवे अपडेट मिळत राहतील. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना पण कळेल की आपल्याला घरबसल्या आपले सर्व डॉक्युमेंट घरबसल्या डाउनलोड करता येतात आणि ते कसे डाउनलोड करायचे त्याचीच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.